बघा दुसरे चपला बघायला भेटेल तुम्हाला इथे. पाद्यपूजन झाला होता मागच्या 29 तारखेला महाराजा. म्हणजे अजून सांताक्रूजच्या महाराजाचा अजून तर आज आपण आलो पुन्हा लालबागला चिंचपोकळीच्या इथे आहोत. तर आज आपण कुठं कुठं जाणार आहोत ते मलाच नाही माहिती, पण त्याच्या आधी आपण लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ, नंतर आपण व्हिडिओ चालू करू. तिथून चिंचपोकळीला यायचं आहे. तर बघू आपण कशी व्हिडिओ होती ती आजची. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि आठवड्याचे 5 दिवस तुम्हाला असेच ब्लॉग बघायला भेटेल दर आठवड्याला, कारण शनिवार आणि रविवारी आपल्या राजाचं आता आगमन होतं, बाप्पाचं आगमन सुरू झालं आहे म्हणून. तर चला आता आपण जाऊ सरळ लालबागला, लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ पहिले आणि तिथून नंतर पुढं व्हिडिओ चालू करू. लेट्स गो. राजाची तयारी सुरू झाली. आपल्या राजाच्या तयारीला इथेच आपला आता राजा बनतोय. तिथे बघू शकता. ठीक आहे, आपण लालबागच्या राजाच्या समोर आहोत. माझ्या मागेच लालबागचा राजा बसतो, त्यासमोर आपली आता ही तयारी चालू आहे. अजून राजाला बनायला सुरुवात नाही झाली आणि फक्त आता 1च महिना बाकी राहिला आहे. लवकरच राजाला बनायला सुरुवात होईलच. चला आता दाखवतो तुम्हाला दरबार राजाचा, जिथं मेन एंट्री होते. चला, एंट्री आहे लालबागच्या राजाची, ती बघा. बनायला सुरुवात झाली, 30% तर बनलेच. आणि एवढ्या गलीतून आपला लालबागचा राजा बाहेर येतो, बघू शकता. अजून खूप काम बाकी आहे. बघू शकता, इथूनच आपला लालबागचा राजा बाहेर येतो. ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, सांगायची गरज नाही. त्याच्या दर्शनासाठी जिथून लाईन लागते तिथं तर अजून खूप काम बाकी दिसतोय. बघू शकता तुम्ही, इथूनच आपल्या लालबागच्या राजाची लाईन चालू होते. अजून खूप काम बाकी आहे तिथं, दाखवायसारखं पण काय नाही. तर आता आपण जाऊ चिंचपोकळीला, तिथं बघू काय आपल्याला बघायला भेटतंय काय. तिथून लगेच आपल्याला काला चौकीचा महागणपती पण बघायला भेटेल, कशी तयारी चालू झाली ती पण दाखवतो तुम्हाला. चला लेट्स गो. बघितलं असाल की आपल्या सुरतच्या महागणपतीचं आगमन झालं होतं. 3-4 गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं काल. त्यात मल्हारी ग्रुप, अजून मल्हारी ग्रुप नाशिकचा एक होता, नाशिकचा गणराजा का काहीतरी होता, जयसिंगपूरचा राजा, अजून कुठला तरी होता. आणि एवढी गर्दी होती ना तिथं, उभा राहायला पण जागा नव्हती. आणि फुल म्हणजे व्हिडिओग्राफरच तिथे जास्त होते. आणि त्यात आम्ही पण व्हिडिओज करायला गेलो होतो. व्हिडिओ करायला म्हणजे बाप्पाचं दर्शन घ्यायला पण गेलो होतो, त्यात व्हिडिओ करायला पण गेलो होतो, कारण यूट्यूब चॅनल खोललं आहे म्हणून. आता पुढच्या शनिवारी आणि रविवारी पण तुम्हाला आगमन बघायला भेटतील. परेल वर्कशॉपमधून, गणसंकुलमधून खूप सारे आगमन आता चालू होणार आहेत. तर नक्की या आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला शनिवार रविवार लाईव्ह जर बघायचे असतील आगमन तर तुम्हाला लाईव्ह बघायला भेटतील. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता चिंचपोकळीला तर आता बघू आपण किती तयारी चालू झाली, कशी चालू झाली ती बघू शकता. आपल्या समोरच आहे, ते जाऊ जवळ बघू काय तयारी चालू झाली ती दाखवते तुम्हाला पण. तर इथं पण तयारी चालू झाली तशी बऱ्यापैकी. आणि आपल्या राजाची ट्रॉली गेले वर्कशॉपमध्ये, बघू शकता. अजून काम जाम बाकी आहे.
सुरुवात तर झाली तशी, सामान वगैरे आलं आहे. फक्त आता तयार करायचं आहे. कशी असेल काय माहिती यावर्षीची. लालबागचा राजा आणि चिंचपोकलीच्या राजाची तयारी सुरू झाली आणि एकच महिना राहिला आहे. आणि यांची तयारी एवढी फास्ट करतात ना, एका महिन्यातच ते आपलं डेकोरेशन आहे ते कंप्लीट करतील. कारण आता फक्त 45 दिवसच बाकी राहिलेत. आता आपण जाऊ काला चौकीला. काला चौकीचा गणपतीचा तुम्हाला दाखवतो डेकोरेशन तयारी कशी चालली ती. तर चला, चिंचपोकलीच्या समोरच्या बाजूलाच आपल्याला काला चौकीचा महाराजा बसतो ते दिसेलच. तर चला जाऊ डायरेक्ट तिथेच. आता आपण आहोत काला चौकीच्या महागणपतीच्या तिथेच. आणि फायनली आपल्या महागणपतीच्या पण तयारीला सुरुवात होईल. जो काही सामान लागतो मंडपासाठी तो आणला, रेडी झाला आहे. आणि एवढीशा गल्लीतून आपला महागणपती इथून जातो. कसं जातो मी पण अजून बघितलं आहे. ते पण ह्यावर्षी बघायला भेटलं तर बघू, कारण गर्दी खूप जास्तच असते. आणि ह्यावर्षी आगमन 16 ऑगस्टला आहे, तर नक्की या आगमनाला शकता. तर आपण आतमध्ये जाऊ, बघू शकता. एवढीशा गल्लीतून एवढा मोठा महागणपती आतमध्ये जातो. आपण आता आहोत काला चौकीचा महागणपती तिथेच. आणि जो काही सामान लागतो तो आता तयारी चालू होईलच. आणि इथेच आपला महागणपती बसतो एवढ्या जागेत. बघू शकता किती जागा आहे. आणि ह्या गल्लीतून महागणपती येतो. कसा येत असेल यावर्षी आपण बघूच नक्की, कारण 2 वर्ष मी पण येतो आहे आणि बघायला नाही भेटत. ह्यावर्षी बघायला भेटला तर नक्कीच दाखवीन तुम्हाला, पण व्हिडिओ टाकीन ही पण. बघू शकता एवढ्याशा गल्लीतून एवढा मोठा महागणपती. आणि तयारी एवढी फास्ट करतात ना सगळीकडेच. म्हणजे मुंबईमध्ये जेवढं पण आहेत तेवढं सगळं. अजून डोंगरीच्या राजाचं पण काही तयारी झाली नाही. उंबरखाडीच्या राजाचं तर परवाच्या दिवशीच पाठपूजन झालं आहे, त्यामुळे त्यांची पण तयारी काय झाली नाही. आणि राहिलेत फक्त 45 दिवस. आता त्या 45 दिवसात एवढी मोठी तयारी करणं शक्य तर नाही, पण ते पॉसिबल करतात नक्कीच. तर चला आता आपण जाऊ कुठेतरी मुंबईच्या राजाच्या इकडे जाऊ. तिकडे हळूहळू पुढं जाऊन गणसंकुलमध्ये जाऊ. त्यानंतर अरुणदाच्या वर्कशॉपमध्ये जाऊ. जर पुढं लगेच वर्कशॉप आहे तिकडे पण जाऊ. तर चला, मला पण एवढं फिक्स नाही की कुठं जायचं आहे कुठं नाही. ते आलो होतं राजाच्या दर्शनासाठी. तर चला आपण जाऊ आता पुढं, जास्त बोलत नको बसायला. गणेश गल्लीच्या बाहेर येत आहोत. आता आपण जाऊ तिथे, बघू कशी तयारी चालू झाली ती दाखवतो तुम्हाला, पण व्हिडिओ बघत राहा. आपण आलो तर आता गणेश गल्लीमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे पण तयारी चालू झाली. आणि इथला डेकोरेशन खूप मोठा असतो दरवर्षीप्रमाणे. यावर्षी पण डेकोरेशनला सुरुवात झाली. आणि आता मागं जो पाठपूजन झाला, पाद्यपूजन, त्यात कोणाच्या चपली हरवल्यात ते नक्की इथं घेऊन जा. शोधून तुम्ही चप्पल घेऊन जा, कोणाची कुठं आहे ती. चपला बघा, दुसरे चपला बघायला भेटेल तुम्हाला इथे. पाद्यपूजन झाला होता मागच्या 29 तारखेला. चपला कोणाच्या आहेत घेऊन जा, नाही तर कारवाई करण्यात येईल. भाई राडा झाला होता मागच्या 29 तारखेला. फुल पब्लिक आली होती, फुल पब्लिक. कारण नावच गाजलेलं आहे मुंबईचा राजा 22 फुटवाला. फक्त इथं पण तयारी चालू झाली आहे. चपला पहिला घेऊन जावा. चपलाच इथं जास्त दिसत आहेत आणि तयारी कमी दिसते. लोकांच्या चपलाच जास्त आहेत. तर चला, इथं पण आता तयारी चालू झाली तशी. आता आपण जाऊ इथून
गणसंकुलमध्ये तिथे पण मोठ्या मोठ्या मूर्त्या तयार झाल्यात, त्या बघायला भेटल्या तर दाखवतो. तर तिथून आपण जाऊ डायरेक्ट परेलमध्ये, परेलचा राजा बघायला. तर चला जाऊ, लेट्स गो लेट्स गो लेट्स गो ब्रो. व्हिडिओ बघत राहा, सपोर्ट करा गाईज. आपल्याला काही व्हिडिओ काढून दिली नाही, मग आता आपण जाऊ परेलच्या राजाच्या इथे. ती दाखवतो कशी तयारी चालू आहे तिथे. तुझं चालतं जाऊ तिथे, आपण बघू काय तयारी चालू आहे तिथे. आता आपण निघालो परेलमधून. परेलच्या राजाची पण आताची तयारी चालू झाली आहे. आता आपण जाणार आहोत कलागंध आर्ट्समध्ये वर्कशॉपला. जर तिथं आपल्याला मूर्त्या दाखवायला भेटल्या तर त्या दाखवतो आणि तिथंच व्हिडिओ आपण स्टॉप करू. चला बघू दाखवायला भेटतात काय. बघू शकता आतमध्ये गणपती तयार होत आहेत आणि आपल्याला बाहेर सांताक्रूजची ट्रॉली असते, सांताक्रूजचा महाराजा. म्हणजे अजून सांताक्रूजच्या महाराजाचा अजून सुरुवात नाही झाली आणि आतमध्ये तयार होत आहेत बाप्पा. आतमध्ये व्हिडिओ काढून नाही देत म्हणून बाहेरूनच दाखवली. तर चला आजची व्हिडिओ आपण इथं स्टॉप करू. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.